नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी. कारण का आज आहे नागपंचमी आणि श्रावण महिन्यातील पहिला सोमवार, त्यामुळे आपण श्रावण महिन्यातल्या 5 भाज्या आणि पुरणपोळी बनवणार आहोत. तर रेसिपी तर आपण पुरणपोळी बनवणार आहोत आणि सगळ्यात पहिली मी तयारी केलेली आहे पुरणाची. तर इथे घेतलेली आहे मी 1 किलो डाळ, अर्धा किलो गूळ आणि सुंठ विलायचीची पावडर. तर चला तर आपण आता रेसिपी स्टार्ट करूया. तर रेसिपी स्टार्ट करतोय, पण आहे ना कसं, ही डाळ जी आहे ना ही घरची नाहीये, विकतची आहे. म्हणून मी ही डाळ आहे ना धुवून घेणार आहे. आमच्याकडे मोस्टली चणा डाळ ही धुवून नाही घेत किंवा भिजवत नाहीये, कारण का पुरणाची टेस्ट वेगळी होते. पण जेव्हा विकतची असेल तर त्याला पावडर वगैरे काही केमिकल लावलेलं असेल तर हलकंसं मी फक्त पाणी टाकणार आहे. हलकंसं फक्त असं धुवून घेणार आहे आणि लगेच ती चाळणीमध्ये ओतणार आहे. आणि इथे आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि आपण ती जी डाळ पाण्यातून काढून घेतलेली आहे त्याच्यात टाकणार आहोत. पीठ मळण्यासाठी आपण साहित्य घेणार आहोत. 1 वाटी मी पीठ ऑलरेडी त्याच्यात टाकलेलं आहे परातीत, आणि ही 2 वाटी पीठ आणि मैदा, मीठ आणि हळद आणि तेल. मैदा आणि गव्हाचं पीठ हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये टाकणार आहोत आपण 1 चम्मच मीठ, 1 चम्मच हळद मिक्स करून घ्यायचे. आणि इथे मी गरम करून घेतलेलं तेल आहे अर्धा वाटी, ते आपण टाकणार आहे. सॉफ्ट आणि छान अशा पुरणपोळी बनतात पीठ मळताना जर गरम तेल टाकलं तर. हे असं मिक्स करून घेऊया. गरम आहे मला थोडंसं. जे तेल टाकलेलं तेही आपण छान असं सगळं पिठामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आणि तेलाच्या ज्या गोळ्या झालेल्या त्याही फोडून घेतलेल्या आहेत. आता आपण पाणी टाकून हे पीठ मळून घेणार आहोत. हे पीठ सगळ्यात पहिलं मळून घ्यायचं, म्हणजे आपलं सगळी तयारी होईस्तोपर्यंत ते छान भिजतं. जेवढं पीठ तुमचं छान भिजलेलं असेल ना तेवढ्या पुरणपोळ्या तुमच्या छान होणार. आणि इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की ते पातळ असं पीठ आहे आणि अजूनही त्याला पातळ करणार, पण आता ह्या पद्धतीने आपलं छान मळून झालेलं आहे पीठ. आणि हे आपण 1 ते 1.5 तास ठेवणार आहोत. कधी पण तुम्ही पीठ मळताना तर लगेच तेल नाही लावायचंय. कधी पण पीठ मळून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पुरणपोळी बनवायला घेणार ना त्याच्या अगोदर 5 मिनिटं अगोदर तेल लावून घ्यायचं. खूप जण काय करतात की लगेच तेल लावून घेतात, मग ते पीठ जे आहे ना ते छान असं भिजत नाहीये. तर आपण इथे डाळ शिजायला टाकलेली, आणि पुरणासाठी कशी डाळ लागते हे मी तुम्हाला दाखवणार आहे, किती शिजली पाहिजे. तर इथे आपली डाळ शिजलेली वाटते, तुम्ही बघू शकता. पण इथे छोटासा असा कण राहिलेला आहे. जर कण राहिलेला असेल ना तर तुम्ही लगेच, जर त्याच्यामध्ये गूळ वगैरे टाकला तर ती डाळ आहे ना नंतर आहे ना अशी कडक होते आणि त्याच्यामध्ये दाणेदार राहते. आणि जेव्हा आपण डाळ आहे ना अशी दाबून बघतो ना तेव्हा तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला असा कण नाही राहिला पाहिजे. पूर्णपणे एकजीव अशी डाळ दाबताना पूर्ण एकसारखी झाली पाहिजे. डाळ पूर्णपणे शिजून घ्यायची आणि त्यानंतरच गूळ टाकायचा. आणि इथे आपली डाळ शिजून झालेली आहे. त्याच्यातलं आपण पाणी काढत आहोत आमटीसाठी. पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि जे खाली पाणी जे उरलेलं आहे ते आपण आमटी बनवणार आहोत त्या पाण्याची. आणि तुम्ही बघू शकता आपली डाळ पूर्णपणे शिजलेली आहे. तर तुम्हाला पुरण हे पटकन वाटायचं असेल ना, जेव्हा तुम्ही गूळ टाकता तेव्हा छान असं आहे ना चम्मचच्या साहाय्याने ना हे पुरण असं एकजीव करून घ्या डाळीचं. आणि मग त्याच्यामध्ये पाणी जे आहे ना ते पूर्णपणे आटवून घ्या. तर पाणी पूर्णपणे निघालं आहे डाळीतलं. आता आपण त्याच्यात टाकणार आहोत गूळ. आणि आता पुरण छान असं शिजून घ्यायचं आपल्याला. गूळ आणि पुरण एकजीव झालेलं आहे आपलं. आणि आता आपण त्याच्यात टाकणार आहोत विलायची पावडर. पुरण आपण 5 ते 10 मिनिटांमध्ये गोळात शिजून घेतलेला आहे स्लो गॅसवरती. आणि तुम्ही बघू शकता असं एकजीव झालेलं आहे पुरण. आत्ताच पुरण वाटण्यासाठी मी एक कूप घेतलेला आहे आणि त्याच्या परफेक्ट मापावर माझी चाळण बसलेली आहे. आणि आता आपण हे पुरण तुम्ही बघू शकता खूप पातळ वगैरे नाहीये. आणि पुरण आपण वाटणार आहोत. जेवढं आपण गरम गरम पुरण वाटू ना तेवढं ते छान असं पडतं पटकन. आणि मी घेतलेला आहे खलबत्ता. खलबत्त्याचं कसं प्रेशर थोडं जास्त पडतं. सारसाठी साहित्य घेतलेलं आहे.
जे आपण डाळ शिजवलेली आहे ते पाणी आहे डाळीचं, आणि फोडणीसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे जिरं, मोहरी, लसूण टेचून घेतलेला आहे, आणि इथे खोबरं टेचून घेतलेलं आहे, आणि कढीपत्ता, आणि मसाले घेतलेले आहेत इथे तिखट, कांदा लसूण मसाला, हळद आणि जिरं पावडर. वाटणसाठी खोबरं, कांदा, लसूण आणि कोथिंबीर. तर आपला टोप गरम झालेला आहे आणि आपण त्याच्यासाठी फोडणीसाठी टाकणार आहोत तेल. इथे आपण टाकणार आहोत कढीपत्ता, मोहरीला छान अशी फोडणी बसलेली आहे. त्याच्यात टाकणार आहोत खोबरं आणि लसूण. सगळ्याला छान अशी फोडणी देऊन घेणार आहोत आता. लसूण छान फ्राय झालेला आहे आणि आता आपण त्याच्यात टाकणार आहोत जिरंही छान असं फ्राय झालेलं आहे, आणि त्याच्यात टाकणार आहोत आपण हे सगळे मसाले. आपण टाकणार आहोत त्याच्यात वाटण, आणि इथे आपल्या मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे, आणि आता आपण टाकणार आहोत हे पाणी. नेहमी ना डाळ हे जास्त पाण्यात शिजवून घेते, म्हणजे आपल्याला जेवढं आमटीला पाणी लागेल ना तेवढा एक अंदाज आहे. नेहमी मी तसंच करते. नेहमी मीठ शेवटी टाकते, कारण का मला एक तेव्हा अंदाज येतो. ते बघू शकता मी पुरणपोळी बनवायला स्टार्ट केलेलं, पण लक्षात नव्हतं राहिलं तर मला लाटून दाखवायचं. तर तुम्ही पुरणचं टेक्स्चर बघू शकता, एकदम चिकट नाही, मोकळं नाही, एकदम असं छान असं पुरण झालेलं आहे. आणि पीठ पण मी छान मळून घेतलेलं आहे, आणि खूप पातळ असं पीठ लागतं मला पुरणपोळीसाठी. थोडंसं जास्त पीठ पातळ असं छान अशी ते वाटी तयार करून घ्यायची आपल्याला, आणि त्याच्यामध्ये पुरण जेवढं मी पीठ घेतलेलं आहे तेवढंच पुरण ते पण अशी पोळी अशी छान अशी लाटून घेणार आहोत. पोळीला छान असं तेल किंवा तूप तुम्ही लावू शकता. जेवढं पोळीला तेल जास्त किंवा तूप जास्त असेल ना तेवढी पोळी छान लागते. आणि इथे आपली आजची रेसिपी तयार झालेली आहे. आणि श्रावण मधला पहिला सोमवार असल्यामुळे आमच्या घरी 5 भाज्या बनवल्या जातात. इथे आहे मेथीची भाजी, कारलं, भेंडी, आणि आज आळूवडी बनवली नाही, आळूवडी बनवतो पण त्याचे म्हणून आळूवडीच्या पानाची भजी बनवलेली आहेत, आणि गवार आणि कारलं पण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो. आजला मी खारं कारलं बनवलेलं आहे. आणि आज आहे नागपंचमी, पण सोमवार आणि नागपंचमी सोबत असल्यामुळे पुरणपोळी पण बनवलेली आहे. इथे आहे पुरणपोळी, आणि इथे आहे कटाची आमटी, आणि आमच्याकडे तरी सार बोलतात याला. तर चला तर म्हणजे बघू शकता झणझणीत अशी आमटी झालेली आहे. ते आहे दूध, पोळी, आणि त्याच्यामध्ये तूप. तर आम्हाला तरी दुधासोबत आवडते पोळी. तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने खाल्ली जाते? काही लोक गुळवण्यासोबत खातात, तर काही लोक आमटी सोबत खातात. तर कमेंट करून सांगा तुमच्याकडे पुरणपोळी कोणत्या पद्धतीने खाल्ली जाते. आणि जर माझे हे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि फॉलो करायला विसरू नका.